गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सो कुठला चॅप्टर चाललाय? ओके, लिमिट्स जे आपले रॅशनलायझेशन मेथड टुडे. बघितलंस का तू मूवी? ओके, पेज नंबर 141. ओके, 1 it's too far. सो लिमिट्सचे आपण किती मेथड्स शिकलो? ओके, 3 मेथड्स मध्ये 2 झालेत ना आपले. एकदा क्विकली चेक करा की इव्हॅल्युएशन ऑफ अ लिमिट. मेथड फॅक्टरायझेशन मेथड बघितलं की फॅक्टर्स काढून आपण कसं त्यांना कट शॉर्ट करून एक सिम्प्लिफाईड आन्सर आणू शकतो. ओके, देन रॅशनलायझेशन मेथड. रॅशनलायझेशन आपण सॉल्व्ह नव्हतं केलं, ओरली केला होता फक्त. रॅशनलायझेशन आणि नेक्स्ट पेजवर नेक्स्ट एक आहे एक्सरसाइज. ओके, सो हां, आता आपण रॅशनलायझेशन फॅक्टरायझेशन बघितला, एक्सरसाइज सॉल्व्ह केले आय होप. ऑनलाईन स्टुडंट्स प्लीज डू ॲज क्लास सोबत तुम्ही पण करत राहा. रॅशनलायझेशन मेथड मधलं आपण बघूयात. ओके, हे आपले नोट्स आहेत. नो, फाउंडेशनचं आहे हे. सो लेट इट बी. एक मिनटं, म्हणजे न्यू नोट्स ओपन झाले होते आता. ओके, सो आपण आता रॅशनलायझेशन मेथड बघू. ती रॅशनलायझेशन मेथडमध्ये आपल्याला बेसिकली 3 स्टेप्स असणार आहेत आणि त्या 3 स्टेप्सनी आपण करणार आहे. तर आपल्याला हे कळत नाही फर्स्ट थिंग की आपण कुठले मेथड्स कधी यूज करायचे. सो रॅशनलायझेशन मेथड कधी यूज करणार आहे आपण? फर्स्ट आपण काय बघायचे की कुठल्याही लिमिट्समध्ये जर का रूट असेल तर आपण रॅशनलायझेशन करणार आहे. रॅशनलायझेशन म्हणजे काय की जे काही टर्म रूट्समध्ये आहेत त्या रूट्सचा जो मिडल साईन आहे त्याची ऑपोजिट साईननी आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला दोघांना मल्टिप्लाय करणार आहे. सो दॅट इज युअर फर्स्ट स्टेप टू सी की कुठलं स्क्वेअर रूटमध्ये आहे. मग स्क्वेअर रूटमध्ये असल्यावरती आपण डिरेक्टली रॅशनलायझेशन घेणार आहे. आणि फॅक्टरायझेशन कधी करतो आपण? जेव्हा आपल्याला एका इक्वेशन फॉर्ममध्ये क्वेश्चन दिसतोय तेव्हा. ठीक आहे, आणि फॅक्टर्स काढून आपण फॅक्टरायझेशन करतो. आणि इन रॅशनलायझेशन सो rationalization.
ओके, रॅशनलायझेशनचं where are you going? ओके कर, स्टार्ट कर. बटन ऑन आहेत ना? दिसती स्क्रीन? ठीक आहे. सो क्वेश्चन इज लिमिट x टेंड्स z आहे हा, z टेंड्स टू 0 वेअर आता b प्लस z रेज टू 1/2 मायनस b मायनस z रेज टू 1/2 काय 1/2. तो तर मायनस राहिला असता 1/2, मग ते पुरं खाली घेतलं होतं ना, -1/2. हो हो b प्लस झेड डायरेक्ट खाली घेतलं. येस. आता याचं अंडर करायचं, अंडर रूट. आता सी, आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये फर्स्ट स्टेप मी काय सांगितलं होतं की रॅशनलाइज द फॅक्टर विच इज कंटेनिंग स्क्वेअर रूट. मग आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला स्क्वेअर रूट कुठे दिसतोय? नाही दिसत आहे स्क्वेअर रूट. नाही दिसत आहे का? हा, आपल्याला काय असतं स्क्वेअर रूट म्हणजे काय? 1/2. सो स्क्वेअर रूट मीन्स ऍक्च्युली 1/2. आणि मग जर का आपण इथे 1/2 च्या ऐवजी 1/3 असतं तर तो म्हणजे आपला क्यूब रूट. ओके, मग इथे डिरेक्टली आपण करू शकतो की इथे फर्स्ट स्टेप तर आपला क्लिअर झाला की इथे आपण रॅशनलायझेशन यूज करू शकतो बिकॉज रूट मध्ये दिलंय त्यांनी. अँड देन हिअर इट इज b प्लस z अंडर रूट लिहा. ओके, मायनस अंडर रूट b मायनस z. ओके, अपॉन z. सो पेन नीट लिहिता येत नाही आहे. लिमिट तुम्ही मी लिहितानाच लक्ष द्या बिकॉज ते नंतर वरती बघितल्यावर कळणार नाही की ते काय लिहिलं होतं आणि काय नाही. सो आत्ताच की z म्हणजे zच आहे, 2 नाहीये. सो पे अटेन्शन. आता मी सेकंड स्टेप काय सांगितली होती की आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. रूट असताना आपण लिमिट सॉल्व्ह करू शकतो का? इथे z आहे, z. आता इथे z टेंड्स टू लिमिट z टेंड्स टू 0. आता ह्या स्टेपमध्ये आपण काय बघितलं की सिम्प्लिफाय करायचं. आपल्याला काय सिम्प्लिफाय करणार आहे आपण? जो टर्म रूट मध्ये आहे तो टर्म आपण सिम्प्लिफाय करणार आहे. ओके, मग आता कसं सिम्प्लिफाय करणार आहे? रॅशनल मेथडनी. व्हॉट इज रॅशनल मेथड? आता रूट ओके, व्हेरी गुड. सी, आता आपण काय करणार आहोत? इथल्या स्टुडंट्सनी जर सांगितले नाही ठीक आहे, पण बघायला पाहिजे की डेली लाईफ मध्ये म्हणजे आपण मॅथमॅटिक्सचे सम सॉल्व्ह करण्यासाठी ही आपली डेली लाईफ आहे. सी, रूट b प्लस z and minus root b minus z. हे दोन्ही टर्म्स
रूटमध्ये आहेत ते आता मी रॅशनलाइज करतेय बाय रायटिंग इट इन सच अ वे. काय पुढे सगळं प्रॅक्टिकलच आहे, म्हणजे जे काही डेली लाईफ यू आर सीइंग. बी प्लस झेड. सो नेक्स्ट स्टेप सांगा. आता आपण काय केलं, फर्स्ट थिंग क्लिअर करते मी. जे काही रूट मध्ये टर्म होता हा वाला टर्म इथे नथिंग इज विजिबल, ठीक आहे. अंडर रूट बी प्लस झेड मायनस जो साईन होता तो आपण ऑपोजिट लिहिला, प्लस लिहिला आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटरला दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. हितपर्यंत आय डोंट वॉन्ट एनी डाऊट. ठीक आहे. ओके. अथर्वज आणि ऑनलाईन स्टुडंट, जस्ट लेट मी चेक वन. अथर्व, आर यू देअर? होप सो. सो फास्ट आपण सॉल्व करू. इज इक्वल टू लिमिट z टेन्स टू 0. आता काय येणार आहे सेकंड स्टेप, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की, सो डिरेक्टली आपण काय घेणार आहे, अंडर रूट बी प्लस झेड होल, मी सांगते मी काय कर, होल स्क्वेअर मायनस अंडर रूट बी मायनस झेड होल स्क्वेअर इट्स नॉट इझी. इझी मूव होतं ते. झेड इंटू ॲज इट इज खालचे टर्म्स त्याच्यामुळेच आपला खूप इट्स व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. ही लाईन पण गो व्हेरी गुड. सिस्टीम जशी गुड आहे, जेवढं लिहिलं तेवढं सिरियस. ओके. झेड. सो डिनॉमिनेटरला पण हा टर्म राहतं, सो डिरेक्टली मी इथे सिम्प्लिफाय वेमध्ये 1 अपॉन अंडर रूट बी प्लस झेड अँड प्लस अंडर रूट बी मायनस झेड. सो ह्या टर्म मध्ये आपण काय यूज केलं होतं, मीन्स इथं आपण डिरेक्टली अंडर रूट बी स्क्वेअर वगैरे काय लिहिलं, इथं तो फॉर्म्युला आहे कुठला, ए प्लस बी, ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. हा फॉर्म्युल्याचं आपण डिरेक्टली सिम्प्लिफाईड लिहिलंय. हे काय आहे आपला टर्म, इथे आपला आहे हा ए मायनस बी. ओके. आणि हा टर्म आहे आपला ए प्लस बी. सो मी हे काय लिहिलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, इझी. सो नेक्स्ट स्टेप आपण आता बघू इज, आता काय होऊ शकतं अजून, ते करू आपण. वरती काय करू शकतो, व्हेरी गुड. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार. सो रूट आणि स्क्वेअर एकदा कॅन्सल झालं मीन्स लिमिट x टेन्स टू 0. सो z टेन्स टू 0, मला x ची सवय आहे. सो ठीक आहे, सॉरी. अंडर रूट बी प्लस झेड विल रिमेन ओनली बी प्लस झेड मायनस बी मायनस झेड अपॉन झेड आणि ब्रॅकेट
अंडर रूट बी प्लस झेड प्लस अंडर रूट बी मायनस झेड. ठीक आहे, आय होप समजते ते मी काय लिहिले. सो लिमिट z टेन्स टू 0. येस. आता हा वरती जो काय आहे b मायनस मायनस रूट रूट गेले, मग त्याच्यानंतर हा मायनस बी आणि हा प्लस झेड होणार. समजा, मायनस बी मायनस मायनस प्लस झेड. ओके, मग हा प्लस बी मायनस बी कॅन्सल, मग वरती काय राहणार 2z अपॉन झेड. ओके, इंटू व्हॉटेवर 1 अपॉन अंडर रूट बी प्लस झेड मायनस अंडर रूट बी मायनस झेड. ओके, सो हिअर अजून कट होते, झेड अँड झेड कॅन्सल होते. देन लिमिट z टेन्स टू 0. सो z 2 upon nothing, 2 upon, तसं नाही, स्क्वेअर असतं तर एक झेड गेला असता, एकच झेड आहे ना, पण 2z नाही आहे. तसं ॲडिशन केल्यानंतर ना ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये येतात. 2 इंटू झेड आहे, राईट. मग आता झेड आणि झेड कट होणार, तर झेड स्क्वेअर जर का झाला असता तर हां हां राईट, क्यूबमध्ये आपण तसं घेऊ शकतो, असं नाही करू शकत. ठीक आहे, आणि आता इथे भेटणार तुला अंडर रूट बी प्लस झेड मायनस अंडर रूट बी मायनस झेड. सो हिअर स्क्वेअर कसं काय करणार, डिफरंट साईन आहे ना. परत पण त्याच्यापेक्षा इझी आता झालं ना सिम्प्लिफाईड. आता आपण झेडची व्हॅल्यू झेडची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो आता. वाय, बिकॉज आधी का नव्हतो करू शकत, कारण की तिथे डिनॉमिनेटर आणि किंवा न्यूमरेटर डिरेक्टली 0 येणार होता. 2 अपॉन सांगा बी प्लस अंडर रूट बी मायनस 0. So is equal to 2 upon what? Minus एक मिनट, why are we taking minus sign? It is plus ना. See, कुठे माझा कर्सर? इथे प्लस आहे. मॅथ्समध्ये हेच खूप आहे की वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. सगळं चुकणार. आता बघ, आपल्याला लगेच डिनॉमिनेटर 0 आला असता. सो अंडर रूट इज इक्वल टू 2 रूट बी, 2 कॅन्सल, 1 अपॉन रूट बी. ठीक आहे, डन. इथपर्यंतच आन्सर आहे. सो असं आपल्याला रॅशनलायझेशनचे सम्स असणार आहेत, जिथे आपल्याला डिनॉमिनेटर न्यूमरेटर चेक करून रॅशनलाइज करायचं आहे. ओके, सो अजून एक आपण सम्स बघू की इथे आपल्याला काही लिमिट्स आहेत अँड दे आर कॉल्ड एक्सपोनेन्शियल, लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स. ठीक आहे, आता ते काही स्पेसिफाईड फॉर्म्युला आहेत. ते फॉर्म्युला आपण एक्झाम्पल सॉल्व करतानाच कळेल आपल्याला की कसं आहे ते यूज त्यांचा. ठीक आहे, डिरेक्टली मी घेते एक फर्स्ट क्वेश्चन. सपोज लिमिट x टेन्स टू 0 and bracket
7 raised to x minus 1 upon x. Seriously. Okay. ठीक आहे. सो हा टर्म काय येणार आहे? झालं. हे काय केलं मी, हे सोल्युशन आहे आता डिरेक्टली. log 7 लिमिट x टेंड्स टू 0 7 raised to x minus 1 upon x is equal to log 7. का म्हणजे log 7 कसं काय आन्सर माहिती आहे तुला? हे येस, ठीक आहे. इथे त्यांनी का नाही, मी इथे हे सांगते की आपण फॉर्म्युला कुठला यूज केला इथे, बिकॉज लिमिट x टेंड्स टू 0 and a raised to x minus 1 upon x is equal to log a. हेच आहेत आपले लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स. हां, पुढची मेथड आहे, पण मी डिरेक्टली क्वेश्चन सॉल्व केला की ते कसं इम्प्लिमेंट होतंय. थांब, मग मी सगळे पहिले दाखवू का फॉर्म्युलाज? एवढं नाही डिफिकल्ट जायचं. ते 7 raised to x वगैरे एक्सपोनेन्शियल फॉर्म मधले टर्म्स कशाला रॅशनलाइज करायचे? सी हे जे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स, ह्या फॉर्ममध्ये आपल्याला 4 फॉर्म्युलाज टाइप्स आहेत जे आपल्याला एव्हरी क्वेश्चनमध्ये सॉल्व करताना यूज करायचे. ओके, सो एकदा आपण सगळं रीड करूयात. व्हॉट इज गिवन? सो लिमिट ऑफ x टेंड्स टू 0 वेअर a raised to x minus 1 upon x असेल तर डिरेक्टली आपण काय लिहिणार? इज इक्वल टू लॉग a. त्याचा आत्ताच एक एक्झाम्पल बघितला, राईट. लिमिट ऑफ आता काय असणार आहे? लिमिट म्हणजे a raised to x मध्ये कुठला पण आपला कॉन्स्टंट टर्म असणार आहे. तू सॉल्व केले ते हे टर्म्सचे? ह्याची एक्सरसाइज 7.4 आहे. ठीक आहे. सो लिमिट ऑफ x टेंड्स टू 0 a raised to x minus 1 upon x is equal to log a where a should be greater than 0. a निगेटिव्ह नसायला पाहिजे आपल्याला, तो कॉन्स्टंट टर्म. सो लिमिट ऑफ e raised to x minus 1 upon x is equal to log e. whenever log e येईल ना तेव्हा डिरेक्टली त्याची व्हॅल्यू 1 असते. आता खूप एक्झाम्पल्समध्ये log e येईल, log e म्हणजे 1 आहे. ठीक आहे. सो आणि थर्ड वन, लिमिट x टेंड्स टू 0 वेअर 1 प्लस x रेज टू 1 अपॉन x असेल तर इज इक्वल टू e. अँड लिमिट x नाही, लॉग e असेल तर 1 येणार आणि फक्त e असेल तर त्याची व्हॅल्यू ईच आहे. ओके. अँड लॉग 1 प्लस x अपॉन x असेल तर 1. हे कसं आहे ना, इम्प्लिमेंट कसं करायचं आपल्याला ते कळलं पाहिजे. आता सी, फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितलं की फर्स्ट फॉर्म्युला a रेज टू x मायनस 1 अपॉन x आहे, राईट. इथं मग लॉग a, आता ह्याचे टर्म्स बघू ना आपण. a रेज टू x आहे ॲज इट इज मायनस 1 अपॉन x. मग हा टर्म ॲज इट इज ह्या फॉर्म्युलामध्ये हे होते, सबस्टिट्यूट होऊ शकतो. मग त्याची व्हॅल्यू डिरेक्टली आपण लॉग 7 घेऊ शकतो. मग a इज आर कॉन्स्टंट टर्म अँड लॉग आपल्या फॉर्म्युलानुसार लॉग a. डन. किती इझी आहे, फक्त ते 4 फॉर्म्युलाज लर्न करायचे आणि रिमेनिंग सम सॉल्व करता करता आपल्याला हे भेटेल.
आन्सर्स. वेट, आपण एक सेकंड एक्झाम्पल एक बघू. व्हॉट इज सेकंड एक्झाम्पल? लिमिट x टेंड्स टू 0 वेअर f of x f raised to x minus 3x upon x. हा क्वेश्चन बघा, इम्पॉर्टंट म्हणजे न्यू टाइप्स. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपण काय करू शकतो? f raised to x minus 3 raised to x upon x. आता इथे आपल्याला कुठलेच जे काही आतापर्यंत आपण बघितले एक्सपोनेन्शियल फॉर्म्स ते होतंय का ट्रॅक? सी, लिमिट a raised to x minus 1 होतोय का त्याच्यात? टाकू शकतो आपण. आपण a तर याला मानतो ना, -1 त्याला a मानतो ना त्या फॉर्म्युलामध्ये एक टाइम. नाही, सी फर्स्ट वाला बघ, लिमिट x टेंड्स टू 0 a raised to x minus 1 upon x आहे. ठीक आहे. दुसरी मात्र x raised to n minus a raised to n. x raised to n minus कुठे? मी इथे आहे, मी ओपन करते. x raised to n minus a raised to n upon x minus a. इथं a आहेच ना, पर्टिक्युलरली a आहे इथं, राईट? तू काय म्हणतोयस मला? इथे x raised to n minus a raised to n आहे, तो ॲज इट इज आपण त्याचे टर्म्स घेतलेत. n खाली घेतला आणि a raised to n minus 1 a ॲज इट इज a यूज केलाय. x ला थोडी ना मी a बोललीये, राईट? नाही, हा वेगळा फॉर्म्युला आहे आणि तो वेगळा फॉर्म्युला आहे. सी, हे तू इथं क्लिअर ठेव, डोंट मिक्स बोथ थिंग्स. ठीक आहे, मी इथे सांगते तुला की तुझा डाऊट. आता इथे काय आहे की a raised to x minus 1 upon x आहे, राईट? मग इथे log a लिहिलाय आपण इज इक्वल टू log a, whereas this a, हा जो a आहे तो आपला हा a असायला पाहिजे. इथं 8x असेल तर इथं log 8 यायला पाहिजे. इथं 99 raised to x असेल तर इथे काय येणार? log 99. मग त्या सम्स आणि ह्या सम फॉर्म्युलाचं क्लिअर झालं? ओके, सो लेट्स सी दिस वन. आता इथे आपण जेव्हा असे टर्म्स येतील ना, 5 raised to x minus 3 raised to x upon x, आता इथं आपल्याला थिअरम काय असू शकतो? आपला जो हे काय आहे रिझल्ट, एक मिनिट. इथे आपण आपल्याला दिसतंय की 5 raised to x आणि अपॉन x हे टर्म्स तरी कुठेतरी फॉर्म्युलामध्ये मॅच होऊ शकतात, जे आपण पहिला वाला बघितला होता हा फॉर्म्युला. व्हॉट इट इज? लिमिट x टेंड्स टू 0 वेअर a raised to x minus 1 अपॉन x आहे. ओके, इज इक्वल टू log a. दिसते स्क्रीनवर? log a. आता ह्या फॉर्म्युलानुसार व्हॉट यू कॅन सेन्स हिअर की ह्या टर्म मध्ये आपल्याला नाही. हे बघ, मी सांगते ना काय करायचं, तू नको टेन्शन घेऊ. सी लिसन, 5 raised to x minus 3 raised to x आहे. मग आता इथे अटेन्शन, इथं a raised to x आहे टर्म, दॅट इज 5 raised to x, अँड खाली डिनॉमिनेटरला x आहे, दॅट इज x. ओके, इथपर्यंत तरी सगळे टर्म्स आहेत तिथे जे आपल्याला पाहिजेत ते log a आणण्यासाठी. आता सेकंड टर्म आपण काय करू शकतो? जेव्हा f raised to 5 raised to x आणि 3 raised to x असताना आपण प्लस मायनस 1 करू शकतो टू ब्रिंग दॅट फॉर्म्युला. ओके, प्लस 1 आणि मायनस 1 केलं म्हणजे काय? 0. मग 0च आहे ना, म्हणजे त्याला फक्त आपल्याला फॉर्म्युला आणण्यासाठी आपण प्लस 1 आणि मायनस 1 करतोय. आणि हे जेव्हा असे टर्म्स नसतात तेव्हा आपल्याला जे काही लागतं ते आपण प्लस मायनस करणार आहे.
आणि जेव्हा एक्स वगैरे नसेल डिनॉमिनेटरला तेव्हा आपण न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार आहे किंवा डिवाइड करणार आहे. ओके, एक्सचे टर्म्स. आणि जेव्हा हे नसतील तेव्हा प्लस आणि मायनस. ओके, आता इथं काय करावं लागेल आपल्याला? +1 -1 करूयात आपण. लेट्स सी. स्क्रीनवरती दिसतंय. बुक ओपनच नको करू, तुला जोपर्यंत क्लिअर नाही होत. सो हिअर 5 raised to x -1 -3 raised to x +1. मी काय केलं समजलं? अपॉन x +1 -1 केला. हे दोन टर्म ऍड केलेत न्यू. ठीक आहे, आता ह्याच्यानुसार हां, आता मी इथं काय करू शकते? लिमिट x टेंड्स टू 0. बघ, तू केलं जरी असलं तरी पण ते तुला आता न्यू वाटत होतं. वाय? बिकॉज प्रॅक्टिस. मायनस पहिले लिमिटचा आपण सेकंड, बट ठीक आहे, डिरेक्टली मी लिमिट्स लावतीये. 3 raised to x -1 अपॉन x. समजलं काय केलं आपण? मायनस साईन बाहेर काढली आणि मायनस साईन काढल्यानंतर 3x -1 अपॉन x आला. ओके, सो हिअर इट इज लाईक दिस. आणि ह्या बोथ द टर्म्स हॅज दिस लिमिट. आता आपण अकॉर्डिंग टू हे आपण बघितलं होतं ना, सी पेज नंबर अल्जेब्रा ऑफ लिमिट्स मध्ये, की वेन सबट्रॅक्शन ऑफ 2 लिमिट्स होतं तेव्हा आपण सेपरेट 2 लिमिट्स घेतो, माहिती ना? मग आता इथे डिरेक्टली मी 2 लिमिट्स देतीये दोघांना, लाईक दिस. लिमिट्स x टेंड्स टू 0, 5 raised to x -1 upon x, and here minus limit x tends to 0. किती इझी आहे? 3x -1 upon x. ओके, आता काय? log 5 आणि log 3 is equal to log 5 minus log 3. आता हे log 2 लिहितोस? नो, log 2 नाही लिहायचं. सो log 5 minus log 3. आपल्याला हे माहिती का? थांब, मी ह्याच्यात टर्म्स, हे ऍक्च्युली log 5 minus log 3 लॉगचे काही लिमिट्स आहेत. हिअर वी राईट इट log 5 upon 3. जेव्हा लॉग सबट्रॅक्शन्स मध्ये असतात त्यांचं डिव्हिजन घेतलेलं असतं. ओके, सो वी राईट इट लाईक दिस. log 2 नाही येणार तिथे. ओके, असे हे सम्स आहेत जिथे आपण सगळे एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स ह्या टाईपमध्ये यूज करतो. सो चलो, टेल मी व्हॉट इज log e. 1. गुड. आणि ठीक आहे, सो
हिअर आता आपल्या इथं सगळे कन्सेप्ट आणि चॅप्टर्स संपतायत. एक्झाम्पलसाठी वी विल सी. लिमिट्ससाठी ओनली प्रॅक्टिस कॅन हेल्प अस. ठीक आहे. तसं बघितलं तर कन्सेप्ट काय आहेत आपल्याला, एकदा क्विक आहे ना समरी घेऊ आपण. व्हॉट डज लिमिट कंटेन? ओके, नो लिमिट्स. फर्स्ट चलो, डेफिनेशन ऑफ अ लिमिट. लिमिट म्हणजे काय, आपण ॲक्च्युअली डिस्टन्स किंवा ॲक्युरेसीनी आपण ती क्वांटिटी काउंट करतोय जी आपण ॲक्च्युअली एस्टिमेट केलेली आहे. ओके. सो अल्जेब्रा ऑफ अ लिमिट्समध्ये आपण बघितलं की ॲडिशन ऑफ अ टू लिमिट, सबट्रॅक्शन ऑफ अ टू लिमिट, मल्टिप्लिकेशन ऑफ अ टू लिमिट्स अँड डिव्हिजन ऑफ अ टू लिमिट्स. देन वी आर सीइंग द मेथड्स की आपण कुठल्या कुठल्या मेथडनी आपण लिमिट्स फाइंड आउट करू शकतो. सो फर्स्ट मेथड इज डिरेक्ट मेथड, जे आपण डिरेक्टली इव्हॅल्युएट करत होतो लिमिट्सला. सेकंड फॅक्टरायझेशन मेथड, जे काही फॅक्टर्स असतील त्याला आपण दोन इक्वेशन्स देणार. ते आपल्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये इक्वेशन्स असतील. सो न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स नंतर सिम्प्लिफाय, कट शॉर्ट अँड ऑल फॅक्टरायझेशन मेथड. सेकंड रॅशनलायझेशन मेथड. रॅशनलायझेशन मेथडमध्ये फर्स्ट स्टेप आपण काय बघणार आहे, क्वेश्चनमध्ये हां, पण त्यांनीच म्हणजे फर्स्ट आपण काय बघणार की क्वेश्चनमध्ये रूट आहे का. ठीक आहे, रूट असेल तर तू रॅशनलाइज करायचा विचार करू शकतोस. बिकॉज इट इज खूप अवघड टर्म्स दिलेत ना, रूटमध्ये दिलेत ते, आणि रूटमध्ये आपण डायरेक्ट फॅक्टरायझेशन नाही करू शकत, त्यांचे फॅक्टर्स काढणं डिफिकल्ट आहे आपल्यासाठी. सो आपण रॅशनलायझेशन मेथड यूज करणार रूटमध्ये. सो फर्स्ट स्टेप ही असणार की आपण जी काही टर्म रूटमध्ये आहे ते ऑब्झर्व करणार फर्स्ट, मग सेकंड रॅशनलाइज करणार डिनॉमिनेटर. इक्वेशन मग त्याचं सॉल्युशन पण असणारच की त्याला स्क्वेअर करून आपल्याला करावं लागणार. एक तरी सॉल्ड एक्झाम्पलमध्ये किंवा एक्सरसाइजमध्ये तसा क्वेश्चन असेल ना तर तो तसा असणार की आपल्याला कुठे ना कुठेतरी तो प्रॅक्टिसमध्ये आढळणारच. ओके. सो ठीक आहे, तू विचार करतोय, तुला प्रश्न पडतायत, इज नॉट बॅड, गुड. ठीक आहे. सो वेअर वी वॉज, रॅशनलायझेशन मेथड समजले की आपण कुठं कुठे यूज करणार आहे. आणि लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिक फंक्शन्स. ठीक आहे. सो लॉग ई बघायचं. ठीक आहे, जेव्हा एक्सरसाइज सॉल्व करेल ना तेव्हा आपल्याला कळेल की लॉग ई इज इक्वल टू 1 किंवा 1 प्लस एक्स रेज टू 1 अपॉन एक्स असेल. एक क्वेश्चन बघू शकतो अजून एक, इथेच एक्सप्लेन करते मी की हे जे आपण एक्सपोनेन्शियल टर्म्स बघितले, हे जे लास्ट आहे हा टर्म, त्याच्यात आपले एकच फंक्शन यूज केलं आहे. आपण फंक्शनचं एक्झाम्पल बघितलं आहे. अजून एक मी दाखवते. आणि फर्स्ट सेकंड तर लॉग ईचा एक फॉर्म्युलाच आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय दिले त्यांनी, लिमिट x टेंड्स टू 0 x प्लस 5 रेज टू अपॉन 6 इंटू x इंटू रेज टू 1 अपॉन x. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. तिथे आपल्याला कळतंय की हा लॉग बघा, थर्ड एक्सपोनेन्शियल अँड लॉगरिथमिकचा फंक्शन. लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस एक्स रेज टू 1 अपॉन एक्स इज इक्वल टू ई. तर ह्या टर्म्समध्ये जर का हे असेल तर डिरेक्टली ई येणार. सो 1 अपॉन रेज टू 5 अपॉन 6 इंटू एक्स आहे, इंटू एक्स आहे. पण जो काही दोन टर्म्स आहेत 1 अँड 5 अपॉन 6 ते ऍड केलेत, ऍडिशन मध्ये आहेत दोन्ही, राईट. 1 प्लस 5 अपॉन 6 इंटू एक्स हे दोन्ही ऍडिशन्स मध्ये आहेत. सो फर्स्ट आपल्याला थोडं आयडिया येते की आपण हे फॉर्म्युला यूज करू शकतो.
मग आता सेकंड स्टेप त्यांनी काय सांगितली की इथे जे काही एक्स आहे तो रेज टू 1/x पाहिजे. आता म्हणजे यांनी डिटेल्समध्ये नाही सोडवलं. इथे ना त्यांनी काय केलं इथे सी 1/5 रेज टू कारण की 1 + x यूज नाही केलं त्यांनी, डिरेक्टली त्यांनी काय केलं की 5/6 चा टर्म आता हे पण डायरेक्टली करतात. 1/5 हा थेरम इथे मी यूज केला. ये मग फॉर्म्युला यूज नाही होत होता म्हणून मी x - 1 डिवाइडला टाक. काय केलं तू सी थेरम यूज करायचा होता मला इथे. मग थेरमचं काय हे यायला पाहिजे 8⁻1⁸ मग खाली x 1 - x - 1 यायला पाहिजे. मी तो इथे घेतला, याला पण इथे घेतला. ओके तू डिरेक्ट करू शकतो. तू डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला केलंस ना. ठीक आहे थांब, वी विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स. एक मिनिट. म्हणजे ते स्वतःहून पुरं सॉल्व्ह करून नाही देत, आपल्याला पुरं सॉल्व्ह करायचं. आणि पण शॉर्टकट मारतो. तू करू शकतो जर का ते व्हॅलिड असेल ना. पण हिथं बघ, हिथं कुठला मेथड आहे ही इव्हॅल्युएट. थेरम यूज केलेला आहे मी. त्याच्या आधी होतं का? हा मग करू शकतोस की यूज, काही प्रॉब्लेम नाही. तो यूज केलेला आहे पण तो म्हणजे डायरेक्ट किती बी यूज केलं असतं तरी चाललं असतं, पण थेरम यूज केलेला आहे त्यासाठी हे दाखवायला पाहिजे. स्टेप्स मॅटर करतं रे, की लाईक तुला किती येतं, की तू स्टेप बाय करतोय कोणाचं कॉपी करतोय डायरेक्ट, असं होतं ना. सो हे स्टेप्स आहेत, एक एक डिटेल्ड. स्टुडंट्स असंच असतं. सो इथं काय केलंय त्यांनी, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 5/6 टू एंटायर ब्रॅकेट. आता जर का मला पॉवरला 5/6 आणायचं आहे तर मी काय करू शकते, तर त्यांनी काय केलंय की डिरेक्टली 5/6 चा जो टर्म आहे तो मल्टिप्लाय अँड डिवाइड केला आहे. ठीक आहे, ह्या टर्मला, ह्या अख्ख्या टर्मला त्यांनी काय केलंय, फर्स्ट ह्या टर्मला तर सिम्पली त्यांनी डिवाइड केलं आणि ह्या अख्ख्या टर्मला त्यांनी मल्टिप्लाय केलं. मग तुला हे टर्म भेटतं. सो 1 + 5/6x इंटू 1/5/6x. मग ह्या फुल ब्रॅकेटमध्ये जो टर्म आहे त्याचं काय भेटतोय ई, राईट, ई. आणि हा 5/6 ॲज इट इज. ठीक आहे. सो ह्या फॉर्ममध्ये आपल्याला हे सगळे असे फॉर्म्युलाज आणि लिमिट्समध्ये हे यूज करायचे फंक्शन्स. सो लेट्स वाइंड अप अँड डन फॉर टुडे. ठीक आहे. बाकी एक्सरसाइज सॉल्व करा, काही डाऊट असेल तर वी विल सॉल्व इट इन क्लास. ठीक आहे. थँक्यू.